जमीर भाई कशा संदर्भात निवेदन देत आहेत? छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी आणि ह्या ऐतिहासिक जन्मभूमीमध्ये दिनांक 16 तारखेला पैगंबर जयंती या ठिकाणी आली होती आणि 17 तारखेला गणपती विसर्जनाचा कार्यक्रम आहे। मागच्या वर्षी एकाच दिवशी पैगंबर जयंती आणि गणपती उत्सव म्हणजे गणपती विसर्जन हा एकाच दिवस आला होता। त्यावेळेला आम्ही आग्रही होतो की त्याच दिवशी हिंदू मुस्लिम एकत्रित हा सण साजरा करूया आणि मुस्लिम हा छोटा भाऊ आहे आणि हिंदू हा मोठा भाऊ आहे। त्या अनुषंगाने दोन्ही समाजाने हा कार्यक्रम गुण्यागोविंदाने चांगल्या पद्धतीने साजरा करूया असं आम्ही त्यावेळेला आवाहन केलं होतं आणि त्यावेळेला तत्कालीन एसपी साहेबांनी सांगितलं होतं का तुम्ही थोडीशी विनंती केली होती आम्हाला का पुढं करा। यावेळेला सुद्धा अधिक मास महिना आल्यामुळे थोडंसं परत एकदा गणपती विसर्जनाच्या अगोदर एक दिवस अगोदर ही पैगंबर जयंती आलेली आहे आणि ही शेवटचं वर्ष आहे। याच्यापुढे जवळपास 25 वर्ष हे परत एकत्र येणार नाही आणि पैगंबर जयंती एक दिवस अगोदर असल्या कारणामुळे आणि जवळपास 25,000 जुन्नरची लोक म्हणजे जुन्नर शहरामध्ये 45% मुस्लिम समाज आहे आणि मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो। ज्या पद्धतीनं गणपती विसर्जन भव्य दिव्य अशा पद्धतीनं पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा गणपती उत्सव जो आहे हा जुन्नरमध्ये पुण्याच्या नंतर साजरा केला जातो। त्याच पद्धतीनं पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीणमध्ये सगळ्यात मोठी लोकसंख्या मुस्लिम समाजाची ही जुन्नर शहरामध्ये आहे आणि 25,000 लोकांचं जेवणाचं नियोजन या ठिकाणी असतं। त्याचसोबत जवळपास 5,000 लोक मिरवणुकीमध्ये असतात आणि अतिशय शांततेत संयमाने ही मिरवणूक जाते। परंतु एक दिवस अगोदर येत असल्या कारणामुळे प्रशासनाने आम्हाला विनंती केली का एक दिवस तुम्ही विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पैगंबर जयंती ठेवा। आमच्या जुन्नर शहरातल्या काही तरुणांमध्ये त्या संदर्भात असंतोष आहे। त्याच दिवशी आपण करायला पाहिजे, आपण दरवेळेला आपणच का असं करावं। परंतु येणाऱ्या निवडणुका विधानसभेच्या नगरपालिकेच्या आणि असे अनेक विषय असल्या कारणामुळं आमच्या मनात काही नाही आहे। परंतु समजा आपण मागचे जर पार्श्वभूमी बघितली का छोट्या छोट्या विषयामुळं काही मोठ्या घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे कोणतीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये आणि समाजामध्ये शांतता राहावी, जुन्नर शहरामध्ये एकता आणि शांतता चांगल्या पद्धतीने नांदावी या दृष्टिकोनाने जुन्नरच्या आमच्या ईद मिलाद नबी कमिटीच्या बैठकीमध्ये मीटिंगमध्ये असं एकमुखाने ठरलेलं आहे का आपल्याला 18 तारखेला म्हणजे गणपती विसर्जनाच्या सेकंड डे आपण ही विसर्जनाची मिरवणुकीच्या एक दिवसाच्या नंतर आपण पैगंबर जयंती साजरी करणार आहोत। त्यासाठी आम्ही आज अधिकृत पद्धतीनं आमच्या ईद मिलाद नबी कमिटीचं पत्र या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे का 18 तारखेला पैगंबर जयंती साजरी करावी। तशी वास्तविकरित्या 16 तारखेला घराघरामध्ये पैगंबर जयंती साजरी होणारच आहे। मशिदीमधले जे कार्यक्रम आहे एक दिवस अगोदर आणि दुसऱ्या दिवशीचे कार्यक्रम म्हणजे 16 कार्यक्रम हे होणार आहे। परंतु जे समाजामध्ये होणारे मोठे कार्यक्रम रस्त्यावर येऊन तर ते कार्यक्रम आम्ही 2 दिवस टाळून नंतर आम्ही करत आहोत, जेणेकरून कोणत्याही पद्धतीनं विसर्जनाला बाधा येता कामा नये आणि विसर्जनामध्ये काही अडचण निर्माण होऊ नये किंवा एक दिवस अगोदर किंवा एक दिवसाच्या नंतर काहीही गडबड होता कामा नये म्हणून आम्ही प्रशासनाने आम्हाला विनंती केली, माननीय DYSP साहेबांनी आणि PI साहेबांनी आम्हाला विनंती केली का तुम्ही 16च्या ऐवजी 18 करा आणि त्या विनंतीला मान देऊन आम्ही आज जे कालच आम्ही पत्र दिले, आज त्या संदर्भात अधिकृतपणे आम्ही ह्या तुमच्या जनता न्यूजच्या माध्यमातून तमाम तालुक्याच्या लोकांना जे ग्रामीणमध्ये जुन्नर शहर काय करते त्यावर अवलंबून असतात त्यांनासुद्धा आम्ही एक विनंती करतो का 16च्या ऐवजी 18ला सगळ्यांनी पैगंबर जयंतीचा कार्यक्रम साजरा करावा आणि चांगल्या पद्धतीनं आणि मिरवणुकीचं नियोजन करावं आणि मोठ्या प्रमाणात असं जोरदार कार्यक्रम या ठिकाणी 18ला करण्यात यावे। आणि निवडणुकाच्या अनुषंगाने सांगायचं ठरलं तर येणाऱ्या निवडणुका आहे त्या निवडणुकांमध्ये कोणतेही कुणालाही काही भांडवल नको, काही त्याचं कारण नको बा काही चुकीचं काम होण्याचं। साहेब आपण निवडणुका सारखे सांगतायत, मागाशी पण आपल्या बोलण्यातून असं आलं की जुन्नर शहरात 45% मुस्लिम समाज आहे, तर विधानसभेला मुस्लिम समाज हा उमेदवार देणार आहे का? देऊ शकतो, मी उभा राहू शकतो। 50,000 या ठिकाणी मुस्लिम समाजाची लोकसंख्या आहे आणि बऱ्यापैकी ग्रामीणमध्ये मुस्लिम समाजाचा माझा कॉन्टॅक्ट आहे। आमच्या संघटना जुन्नर तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी आम्ही जाऊन समाजाला भेटतो, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतो, त्यांना न्यायिक मार्गाने
कायद्याच्या चौकटीमध्ये घटनेने आम्हाला दिलेल्या अधिकाराचा वापर करून वेगवेगळे आंदोलन करून आम्ही आमचे कार्यक्रम घेत असतो आणि मुस्लिम समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. अल्पसंख्याक समाज, दलित, मुस्लिम आणि आदिवासी या समाजाला जर एकत्र घेऊन जर पुढे गेलो तर 100% हा एक वेगळा जुन्नर तालुक्यामध्ये परिवर्तनाचा हा पायासुद्धा होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने आमची चाचपणी चालू आहे. धन्यवाद सर.